हाय गाईज. प्रवास म्हटला की प्रवासात अनेक वेगवेगळे अनुभव येतात आणि काही वेळा तर अनेक वेगवेगळ्या गमती-जमती पण होतात. विशेषतः जेव्हा प्रवासात तुमचं वेळेचं कॅल्क्युलेशन चुकतं ना, तेव्हा मात्र अनेक गमती घडतात आणि अनेक अनुभव पण येतात. त्यातलाच एक अनुभव आत्ता मी परवा पुण्याला गेले होते तेव्हा मला आला. सगळं पुणं फिरून झाल्यानंतर आम्ही शेवटी सीझन्स मॉलला गेलो. सीझन्स मॉल मला वाटलं की तसा स्वारगेटपासून जवळ असेल, पण तसा बऱ्यापैकी तो लांब आहे. आणि आमचं नेमकं वेळेचं कॅल्क्युलेशन तेव्हा चुकलं. आम्ही संध्याकाळी 4:15 वाजता सीझन्स मॉलमधून निघालो. ओला ऑटो बुक केली. ओला ऑटोला ड्रॉपअप टायमिंग आलं 5:58 आणि आमची दोघींची कधी नव्हे ते आम्ही बसने जाणार होतो आणि आमची 6ची बस स्वारगेटला होती. आता म्हटलं झालं, आपल्याला काही बस मिळत नाही, कारण 5:58चा ड्रॉप आणि 6ची स्वारगेटची बस, म्हणजे हे कॅल्क्युलेशन जुळणं कठीणच होतं, जवळजवळ कठीण होतं. पण आम्हाला भेटलेला रिक्षावाला, म्हणजे आम्ही त्याला एवढं मेंटली प्रेशराईज केलं, सायकॉलॉजिकली प्रेशराईज केलं की दादा आता तुमच्या हातात आहे आम्हाला बस मिळवून देणं आणि काही करा, पण आम्हाला ही बस मिळवायचीच आहे. म्हणजे नंतर त्याला आम्ही एवढं मेंटली धुवून काढलं, दोघींनी दोन बाजूनी बोलून दादा आम्हाला बस मिळवून द्या, की तो शेवटी एवढा जिद्दीला, एवढा इरेला पेटला की त्याला वाटलं त्याने तो बस मिळवून देण्याचा चंगच बांधला. म्हणजे त्याला ते असं चॅलेंजिंग वाटलं की ह्या दोघींना आता ही बस मिळवून दिलीच पाहिजे. आणि म्हणून त्याने जी काही रिक्षा अशी झिगझॅग नेली, म्हणजे वेडीवाकडी नाही चालवली, एथिकली तो बरोबर चालवत होता, पण त्याने जे काही शॉर्टकट्स वापरले की सगळे आमचं बरेचसे सिग्नल्स अवॉइड झाले आणि एखाद्या त्या रेल्वे फाटकाच्या तिकडून वगैरे त्याने रिक्षा काढली. आणि एवढं करून, एवढे शॉर्टकट्स वापरून जेव्हा आम्ही परत मेन रोडला लागलो ना, तेव्हा आमच्या नशिबाने म्हणा किंवा काय, पण 2 टू व्हीलर्सची ठोकाठोकी झाली होती. म्हटलं झालं, आता काही आपल्याला बस मिळत नाही, आता सगळं कल्याणच आहे. कारण लगेच राडे चालू होते, लोकांची गर्दी चालू होती. ह्या सगळ्या गर्दीतून काढत वाट त्याने शेवटी तो जिद्दीला पेटलेलाच होता की नाही ताई तुम्हाला बस मिळवून देतो. आणि अक्षरशः म्हणजे पुण्यात आलेला हा रिक्षावाल्याचा चांगला अनुभव आहे की त्याने एवढं सपोर्ट केलं की बाबा तुम्हाला हे करतो. नाही तर ह्याच्या जागी जर मुंबईचा एखादा आगाऊ भैया असता ना, तर त्याने आम्हालाच सुनावलं असतं की क्या बहन जी आप ऐसे निकलना चाहिए वैसे निकलना चाहिए, आम्हाला 4 लेक्चरचे धडे दिले असते आणि पोचवलं नसतं वेळेत, ही तर अजून वेगळी गोष्ट आहे. पण असो, म्हणजे पुण्याचा आणि मराठी रिक्षावाला, म्हणजे मराठी कानावर पडलं की मला तर असं एकदम काहीतरी स्वर्गात असल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे एवढं बरं वाटलं. आणि तो पण बिचारा चांगला होता की नाही तुम्हाला देतो बस मिळवून, नाही तर पुढच्या शिवनेरीच्या बसस्टॉपला पोचवण्याची पण आम्ही सेटिंग करून ठेवली होती. असं करत शेवटी आम्ही 5:57 स्वारगेटला पोचलो. आणि कधी नव्हे ते, म्हणजे अक्षरशः कधी नव्हे ते, त्यावेळेला ठाण्याच्या बसेस लागल्या होत्या. नाहीतर ठाण्याच्या बसेस कधीही वेळेत लागत नाहीत, नेहमी लेट असतात. पण त्यावेळेला आमचं नशीबच असं होतं की काय माहिती नाही, पण बस लागलेली होती, बसमध्ये लोकं बसलेली होती आणि जशी काय बस आमच्यासाठी थांबवलेली होती त्या प्रकारे म्हणजे आम्ही जस्ट बसमध्ये चढलो आणि 6:03 वाजता बस सुटली. आणि अशा पूर्ण प्रवासातली ही गंमत-जम्मत आम्ही अनुभवली. बट ॲक्च्युली हे चुकीचं आहे, कारण तुम्ही वेळेत निघाला पाहिजे. वेळेत निघालात तर सुरक्षितपणे पोहोचू शकता विदाऊट टेन्शन. सो वेळेत निघा, सुरक्षित राहा आणि नेहमी सुरक्षित पोचा. हेच आम्ही या सगळ्या अनुभवातून शिकलो आणि तुम्हाला पण मी हेच सांगते. सो आय होप की तुम्हाला हा आमच्या प्रवासातल्या गमतीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि तुमच्याकडे पण अशा प्रवासातल्या काही गमती-जमती असतील तर नक्की मला सांगा, मलाही ऐकायला आवडतील. आणि अशा वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून विथ माय व्हिडिओज. थँक्यू.